विद्यार्थ्यांसाठी आणि युवकांसाठी खऱ्या अर्थानं आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत झालेले आहेत। अशी एक विद्यार्थिनी या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या दिंडीत या ठिकाणी आपल्याला भेटलेली। ताई, तू कशासाठी या ठिकाणी सामील झालेली? मी इथं शिक्षणासाठी सामील झालेले आहे। माझ्या वडिलांना खूप फी पडते, मला जास्त का फी, आम्हाला खूप फी पडते। माझे वडील दिवस रात्र कष्ट करून माझ्या शिक्षणाची फी भरायला त्यांना प्रॉब्लेम येतोय, तर आम्हालाच का आरक्षण आपल्याला भेटलंच पाहिजे। या ठिकाणी बघू शकतो की शिक्षण हा एक या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी कळीचा मुद्दा झालेला आहे। तिचं म्हणणं बरोबर आहे की इतर मुलांना कमी फी आणि मलाच जास्त फी, आणि त्या म्हणण्यावरती वडिलांवरती बोझं होतं आणि हे मुलीच या ठिकाणी सांगू शकतात। काय वाटतं तुला, आरक्षण भेटेल का, देईल काय सरकार? हो, त्यांनी आरक्षण दिलंच पाहिजे, नाही दिलं तर आपण अजून प्रयत्न करू। या ठिकाणी छोट्या युवतींचा सुद्धा या ठिकाणी एल्गार केलेला आहे त्यांनी की या ठिकाणी आरक्षण भेटलं पाहिजे। आपण कुठून आल्यात? आम्ही जालना जिल्हा घनसावंगी तालुका कुंभार पिंपळगावून आलेलो। काय निर्धार आहे आता तुमचा? निर्धार आता एकच, जे मनोज दादा म्हणतील त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभा राहायचं आणि त्यांना त्यांचे हात बळकट करण्याला मदत करायची। समजा जर या सरकारने तुम्हाला सगळ्यांना मुंबईत बोलवलंय आरक्षणासाठी आणि समजा आरक्षण दिलं नाही तर तुमची काय भूमिका राहणार आहे? नाही, पाटील जोपर्यंत उपोषणाला बसतील तोपर्यंत आम्ही थांबणार। समजा पाटलांना अजून 10 दिवस उपोषणाला बसवलं तर तुमची राहण्या खाण्याची काय व्यवस्था आहे? सोबत आणलेले सर पूर्ण सीधा आम्ही आमच्या गाडीमध्ये आम्ही एक आणलं नाही तरी आम्ही सोबत राहणार एक महिन्याचा आरक्षण दिलं। आता कसं तर पाटील म्हणते तसं या ठिकाणी बघू शकतो की कुणावरती विसंबून न राहता स्वतःची शिदा या ठिकाणी घेऊन जालन्यातून हे बांधव या ठिकाणी आलेले आहेत। बीड, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली या ठिकाणी येऊन या ठिकाणी आलेले। काय म्हणणं आहे तुझं एक युवक म्हणून नोकरीच्या संदर्भात? बोल। आम्हाला नोकरीच्या संदर्भामध्ये म्हणजे बाकीच्यांना कमी मार्क्समध्ये नोकरी भेटतात आणि आम्हाला जास्त टक्केवारी भेटूनसुद्धा नोकरी भेटत नाहीत। एक मार्कामुळं आमचे पोस्टिंग राहतात, त्याच्यामुळे संदर्भात सरकारने आरक्षण दिलंच पाहिजे। या ठिकाणी पाहू शकतो की युवक या ठिकाणी स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती किंवा सरकारी नोकरीसाठी एक मार्काने या ठिकाणी नापास होतात, त्यांच्यात या येतात। आपण कुठून आलात? आम्ही शिरूर बीड। कशासाठी आले तुम्ही? आम्ही आरक्षण घेण्यासाठीच आलो। समजा सरकारने काय दगा फटका केला तर? सरकार काहीच करू शकत नाही की आमचं इतकी मेजॉरिटी येत आहे की याच्या पुढे सरकार काहीच करू शकत नाही, आणि जोपर्यंत सरकार आरक्षण देणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जर मनोज जरांगे पाटलांना मुंबईत अटक झाली तर तुम्ही काय करणार? मुंबई सरकार अटक करू शकत नाही, आम्ही पूर्ण त्यांच्यासोबत। मनोज पाटलांना जर काही केलं सरकारने तर आम्ही पुरा महाराष्ट्र पिटून द्यायला मागे हटणार नाही। पूर्ण मराठा एकजुटीने उठलेला आहे। या ठिकाणी पाहू शकता की जर काही दगा फटका झाला मनोज जरांगेच्या बाबतीत तर पूर्ण महाराष्ट्रभर त्याचा उद्रेक होईल असं या ठिकाणी लोक सांगतात। तुम्ही कुठून आलात? आम्ही लिमला तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथून। तर आम्हाला एकच, आम्ही आता हे जे मुंबईला आहे 20 तारखेपासून निघालो, तर माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुंबई सोडणारच नाही। आरक्षण मिळवल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही, आणि जोपर्यंत आम्हाला मनोजदादा जरांगे पाटील म्हणत नाहीत ही मुंबई आपल्याला आरक्षण मिळालं आणि तुम्ही आता आपापल्या घरी जा, तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। आणि त्याचबरोबर आम्हाला हे जे आता जे आमचा एवढा लढा आहे हे पुढील लहान लहान लेकराच्या भवितव्यासाठी आहे, लहान लहान लेकराच्या पुढील पिढीसाठी आहे। धन्यवाद। या ठिकाणी महिला सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाल्या आहेत। ताई, तुम्ही कधी दिंडीत सामील आहात? सकाळपासून? सकाळी मी 8 वाजल्यापासून इकडे आलेली आहे। अरे वा, कशासाठी आलात तुम्ही? आरक्षणासाठी आलोय, आमच्या हक्काचं आहे आरक्षण। काय मिळणार नक्की आरक्षण मिळून तुम्हाला भेटून? आमचं 1-1 टक्क्याने जे आम्ही मागं पडतोय आम्हाला कुठे भेटत नाही आहे शिक्षणामध्ये। पण मी स्वतः एज्युकेशनचं माझं लोन होतं ते शिकून मी इंजिनिअरिंग झालेली आहे, आणि मग मनोज जरांगेंना आम्ही सपोर्ट करत आहोत। या ठिकाणी पाहू शकतात महिला वर्गाचाही तेवढा उत्स्फूर्त असा या ठिकाणी सकाळपासून महिला या ठिकाणी आलेल्या आहेत, अनेक युवक या ठिकाणी आलेले आहेत। तुमचं नक्की काय म्हणणं आहे या संदर्भात? मराठा समाजा अनेक वर्षांपासून आरक्षणासाठी भांडत आहे, आणि आज जरांगे पाटील मैदानात असताना या सर्व मराठा बांधवांनी ठरवलेलं आहे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आता हा मराठा समाज शांत राहिल्याशिवाय जमणार नाही, आणि मराठा समाज आता शांत राहणार नाही। इथून पुढं टप्प्याटप्प्याने आम्ही आरक्षण मिळवणार, तो आमचा हक्क आहे, आणि ते लवकरात लवकर आम्हाला मिळेल याची आम्ही अपेक्षा करतो। धन्यवाद।